हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत मोत्याचे उखळ आणि मुस्स. तर यासाठी 40 नंबरच्या धाग्यामधला सुई ओवून गाठ मारून घेतलेली आहे आणि 2 गुलाबी मोती आणि 4 पांढरे मोती घेऊन सर्कल करून घेतलेला आहे. आता 3 व्हाईट मोती आणि 2 पिंक मोती असे करून घेतलेले आहेत. तर काय ना, हे पिंक मोती जे आहे ते खालच्याच बाजूने आले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला बरोबर मोती अरेंज करायची आहे. त्यानंतर पिंक मोतीतून काढून घ्यायची आहे पुढे सुई आणि वरच्या एका पांढऱ्या मोत्यातून पण काढायची आहे आणि मग परत 3 व्हाईट आणि 2 रेड असं आपण एक लाईन बनवून घ्यायची आहे 11 सर्कल्सची. आता ही आपली 11 सर्कलची लाईन झालेली आहे. आता आपण हिला जॉईन करणार आहोत. तर जॉईनिंगसाठी आपण 2 पिंक घेतलेले आहेत आणि व्हाईट मण्यातून ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला फक्त आजूबाजूला 2 असल्यामुळे फक्त 2 पांढऱ्या मोत्यांची गरज आहे. आता आपण सुई वरच्या दिशेने आणून घेणार आहोत आणि तिथं 3 मोती टाकून खालचे 2 म्हणजे असा 5चा सर्कल आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर खालचे 2 अजून पुढे सरकवून परत खालचे 2 घेतल्यावर आपण परत वरतून 2 मोती टाकून घेणार आहोत. असं आपण पूर्ण सर्कल करून घेणार आहोत 5चं आणि शेवटी फक्त आपल्याला 2च मोती टाकायचे आहेत आणि आपण आता सुई वर आणून घेणार आहोत वरच्या दिशेने. तर आपल्याला त्यामध्ये फक्त पिंक मोतीचं काम करायचं आहे. तर एकाच मण्यावर हे काम करायचं आहे. एका मण्यावर व्हाईटमधून सुई काढली की त्यामध्ये 3 पिंक टाकून घ्यायचे आहेत आणि 3 पिंक टाकल्यावर पुढच्या मोत्यात सुई सरकवून घ्यायची आहे आणि परत 3 पिंक टाकून घ्यायचे आहे. 3 नाही, सॉरी, आपल्याला 2च लागतील पुढच्या याला. अशा प्रकारे आपण हा पण सर्कल पूर्ण करून घेणार आहोत. आता जोडताना मात्र आपल्याला आजूबाजूला 2 आहेत त्यामुळे फक्त 1 गुलाबी मोती टाकायचा आपल्याला गरज आहे. अशा प्रकारे हे उखळची बाजू एक झालेली आहे, खालची बाजू. आता आपण वरच्या बाजूकडे जाऊया. तर वरच्या बाजूला आपल्याला खालून 2 मोती घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 4 मोती व्हाईट टाकायचे आहे आणि परत सुई खालचे 2 आणि त्याच्या पुढचे 2 अशी सुई सरकवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपल्याला हेही पूर्ण सर्कल करायचं आहे. आता आपण उखळच्या वरच्या बाजूने जात आहोत. तर थोडंसं असं पसरट हे तुम्हाला शेप आता दिसेल आणि शेवटच्या जो राऊंड आहे त्याला आपण फक्त 2 मणी टाकून हा राऊंड कंप्लीट होणार आहे. आता याच्या वर पण आपण सेम करणार आहोत. सेम म्हणजे काय, जसं आपण आता खाली 6चं सर्कल केलं तसंच या व्हाईटचं अजून एक 6चं सर्कल आपण पूर्ण करून घेणार आहोत. खालचे 2 आणि वरतून 4 टाकायची. अजून पुढच्या 2 मध्ये सरकवली सुई की त्यामध्ये आपल्याला 3 टाकायचे आहेत. असं करून पूर्ण सर्कल हे 6चं परत करून घ्यायचं आहे. आता ह्या 6च्या आपल्या 2 लेअर रेडी होत आहेत. आता आपण मधली आडवी लाईन करून घेतो आहोत. जर आपण वरचं विणत गेलो तर खालचं जरा कठीण जातं. मला तेव्हाच लक्षात आलं नाही, तर मी थोडी सुई खाली फिरवून घेतली आणि आता आडवी लाईन टाकून घेत आहे. तर यामध्ये 4 मोती घातलेले आहेत आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या मोत्यामध्ये अपोजिट साईडच्या मोत्यामधून सुई काढून घेतलेली आहे. परत सुई फिरवून मधल्या मण्यात आणून घेतली आणि सेम प्रकारे 4 मोती विणून अपोजिट साईडने करून घेतलेली आहे आणि आता सुई परत वर आणलेली आहे. याने काय होईल आपलं की मुसळ आपलं खाली पडणार नाही. आता ही 6ची लाईन आपली परत होत आहे.
अशा प्रकारे हे 6चे आपले 3 राऊंड आता कंप्लीट होत आहेत आणि आपल्याला डिझायर लेंथ झालेली आहे. आता आपण वरचं हे करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला 1 व्हाईट, 2 पिंक आणि 1 व्हाईट असं टाकून खालच्या 2 मधून आपण सुई काढून घेणार आहोत. 2 मधून नाही, सॉरी, एकामधूनच. आणि हा सेम पुढे गेल्यावर 1 व्हाईट आणि 2 पिंक असे राहतील. असं करत करत पूर्ण सर्कल करणार आहोत आणि शेवटी आपल्याला फक्त 2 पिंक ते टाकायची गरज आहे. अशा प्रकारे आपलं उखळ हे रेडी झालेलं आहे. सुई थोडी खालती आणायची आहे मोत्यांमध्ये येऊन आणि मग गाठ मारायची आहे आणि अजून पुढच्या 4-5 मण्यांमध्ये सुई फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपली गाठ अगदी व्यवस्थित सिक्युअर राहते. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आपलं उखळ तयार झालेलं आहे. तर आता आपण मुसळ करणार आहोत. तर यासाठी आपण 4 व्हाईट मोती घेतलेले आहेत. तर ह्या 4 मोत्यांची आपल्याला अजून पुढे एकदा 3 मोती घेऊन परत वरच्या मण्यावर आणून घेणार आहोत आणि परत 3 मोती टाकून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकतात की आपली 3 चौकोन पूर्ण झालेले आहेत. आता सुई आपण वरच्या बाजूने आणली आहे आणि अशा प्रकारे आपण 11 लाईन्स 3च्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि पुढे आता आपण 3 पिंक घातलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुई सरकवून अजून 2 पिंक टाकून त्याच मण्यातून आपण सुई काढलेली आहे. असं आपल्याला पिंकचे पण डबल लेअर करायची आहे. हे आपल्या मुसळाचं वरचं जे पकडायचं असतं ते रेडी झालेलं आहे आणि आता याला आपण पॅक करणार आहोत. तर पॅक करायची प्रोसिजर तुम्हाला माहितीच आहे, तरी पण ह्या व्हिडिओत परत सांगते. 1 मोती घेऊन आपण अपोजिट साईडच्या पिंक मोत्यातून काढून घेतलेली आहे सुई आणि परत 1 मोती टाकून दुसऱ्या हिच्यात त्याच्या अपोजिट साईडच्या हिच्यात टाकून घेतलेली आहे. असे 1-1 मोती टाकून पुढच्या सरकवत जायचे आणि व्यवस्थित असं हे पॅक होते. बाकीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. अशा प्रकारे आपलं उखळ हे तयार झालेलं आहे. तर एक सांगायचं राहूनच गेलं, हे 5 नंबरच्या मोत्यामध्ये मी बनवलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला हे उखळ? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.